नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते सोपे नाही. ही काही सामान्य कथा, भीतीदायक प्रवचन किंवा क्षुल्लक विनोद नाही. हे गुप्त ज्ञान आहे जे आपल्या शास्त्रांनी कायमचे जपून ठेवले होते. पण जसजसा काळ गेला तसतसं त्या लोकांसाठी उपलब्ध झाला नाही. हे रहस्य आहे की जर योग्य वेळी समजून घेतले, जर योग्य मनाने केले तर मनुष्याचे नशीब बदलण्यास एक क्षणही लागत नाही. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक नात्यामागे, प्रत्येक राज्यामागे एक सखोल अर्थ आणि अफाट शक्ती आहे. पण पिढ्यानपिढ्या अनेक गोष्टी एकतर विसरल्या गेल्या किंवा चुकीचा अर्थ लावला गेला. म्हणूनच आज जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा मनापासून ऐका. कारण कदाचित आजचे हे ज्ञान तुमच्या तिजोरीचे कुलूप उघडेल, तुमच्या घराचे आशीर्वाद परत येऊ दे आणि तुमच्या भावी पिढ्यांसाठी संपत्ती, आनंद आणि समृद्धीचा प्रवाह सोडू दे. आज भक्तांचा विषय विधवा महिलेशी संबंधित आहे. समाज त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहतो. कधी कधी लोक याला गृहीत धरतात. काही ठिकाणी त्याला उपासनेपासून दूर ठेवले जाते. कधी कधी लोक त्यांच्यासमोर चांगले काम करण्यास घाबरत असतात. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की ज्या स्त्रीने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला प्रियकर गमावला आहे, ज्याने आपले जग गमावले आहे, ती जगातील सर्वात शक्तिशाली आत्म्यांपैकी एक बनते. कारण जेव्हा भक्तांची बाह्य रचना पूर्ण होते तेव्हा आतील तेज जागृत होते. जेव्हा मनाचे सर्वात मोठे दुःख सोसावे लागते तेव्हा आत्मा तपस्वी बनतो. जेव्हा जीवनाची सर्वात मोठी परीक्षा दिली जाते तेव्हा कोणत्याही साधू, कोणत्याही रस किंवा कोणत्याही योगीपेक्षा कमी नसलेल्या ऊर्जेची निर्मिती होते. आपल्यापैकी बरेच जण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोने, चांदी, मोठ्या विधी, महागड्या देणग्याकडे धाव घेतात. पण आपण विसरतो देव रूपाने नव्हे तर भावनेने प्रसन्न होतो. हे असे आहे की माता लक्ष्मी सोन्याने नव्हे तर शुद्ध मन आणि कृतीने आकर्षित होते. आणि सर्वात मोठे सत्य हे आहे की जिथे तपस्वी आत्म्याला आशीर्वाद मिळतो तिथे गरिबीत कधीही टिकू शकत नाही. आणि विधवा स्त्री तपस्वी नसते, ती चालणारी तपस्वी असते. ती बलिदानाचा आदर्श आहे. तो दुःखापासून शुद्ध झालेला आत्मा आहे. तो देवाच्या सर्वात जवळचा आहे. कारण ज्यांनी जगातील सर्व काही गमावले आहे त्यांना देव मदत करतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पैशाची कमतरता असेल, जर कर्ज नसेल, जर दुकान नसेल, जर नोकरी अडकली असेल, जर घरात आशीर्वाद नसेल, तुम्ही कितीही मेहनत केली तरी नशीब साथ देत नसेल, तर उपाय, पैसा, पूजाविधी आणि पळून जाणत नाही, तर तपस्वी आत्मेच्या कृपेमध्ये आहे. आता प्रश्न उद्भवतो, अशा स्त्रीला काय विचारले पाहिजे? भक्तांना नव्हे तर पैसे, कपडे, अन्न, भेटवस्तू तुम्हाला त्या बदल्यात केवळ क्षणिक वस्तू मिळतील. 2 दिवस फायदेशीर ठरेल, मग ती पुन्हा त्याच स्थितीत देते. मागायची गोष्ट अदृश्य असते, पण त्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. आणि हे ऐकून पहिल्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला त्या विधवेच्या दुःखाचा एक छोटासा भाग मागावा लागेल. होय, भक्तांच्या दुःखाचा भाग निश्चितच. हे ऐकताच मनात प्रश्न उद्भवतो, कोणी दुःख का मागावे? पण येथेच गुप्त आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे. ज्यांना फक्त पूजा, प्रसाद आणि मंत्र समजतात त्यांना हे समजत नाही. पण ज्यांना कर्म आणि ऊर्जेचे रहस्य समजते त्यांना हे नशिबाचे द्वार वाटते. कारण भक्त दुःख मागतात याचा अर्थ स्त्री दुःखी होईल असा होत नाही. दुःख मागणे म्हणजे तुम्ही त्यांचे ओझे वाटून घेण्याची परवानगी घेणे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याच्या दुःखात सहभागी होण्यास तयार असते तेव्हा गरिबी आणि दुःख यांच्या आयुष्यातून पळून जाते. कर्माचे नव्हे की जो कोणी इतरांच्या दुःखात सहभागी होण्यास तयार आहे, देव त्याला आनंदाने बांधतो. आणि जेव्हा तपस्वी विधवा तिच्या अंतःकरणाने आशीर्वाद देते तेव्हा ज्या घरात तो आशीर्वाद पोचतो ते घर कधीही सोने राहत नाही, पैसा थांबत नाही, आनंद थांबत नाही, आशीर्वाद थांबत नाही. भक्तांनो, आज तुम्ही गुढतेचे द्वार उघडले आहे.
परंतु ते अपूर्ण आहे. भक्त, आता आपण या सखोल आध्यात्मिक रहस्यापर्यंत पोहोचलो आहे, ज्यामुळे मनुष्याचे नशीब वर येते आणि खाली देखील येते. हे रहस्य इतके सूक्ष्म आहे की ते सामान्य माणसाला दिसत नाही, परंतु ज्याला ते समजते त्याच्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलते. ही बाप कर्म नियती आणि विश्वाच्या नियमांशी संबंधित आहे. आज मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे, परंतु अतिशय सोप्या भाषेत, जेणेकरून ज्याने वाचले आणि लिहिले नाही त्याला देखील पूर्णपणे समजू शकेल. भक्तांच्या जगात आनंद आणि दुःख येत नाही. प्रत्येक मनुष्य या जन्मात अनुभवतो की त्याने आधीच्या जन्मात आणि या जन्मात काय केले आहे. या कर्माचा नियम आहे. जसे तो आढळतो, एखादी व्यक्ती जन्मतः श्रीमंत का होते, का गरीब लोक एखादी व्यक्ती आनंदी का असते, मग सगळे का रडत आहेत, हे या तत्वावर आधारित आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या, प्रत्येक गरिबी हा काही जुन्या कर्माचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे खूप आनंदी, सुरक्षित आणि किंवा समृद्ध असलेली व्यक्ती देखील त्यांच्या मागील चांगल्या कृतीच्या फळाचा आनंद घेत आहे. आता भक्तांनो, विचार करा की जेव्हा एखाद्या महिलेचा पती त्याचा जीव सोडतो, जेव्हा तिचा प्रियकर हरवतो, तेव्हा तिचे जग उद्ध्वस्त होते, तेव्हा किती दुःख होते. ही वेदना सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. हे दुःख इतके मोठे आहे की त्याच्या मागील जीवनातील अनेक वाईट कृत्ये एकत्र जुळून राख होतात. तो तिच्या आत्म्याला अग्नीसारखे दुःखाने भरून टाकतो आणि ती स्त्री अग्नीतून सोन्यासारखी शुद्ध अंतकरणाने जाते. जग तिला दुर्दैवी मानू शकते, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या ती सर्वात पवित्र आणि शक्तिशाली आत्मा बनली आहे. त्यांचे प्रत्येक अश्रू तपश्चर्या बनले, त्यातील प्रत्येक ओस बळी दिला गेला आहे, त्याच्या मनाचे पडसाद उमटले आहे. त्यांचे निस्वार्थ जीवन एक विधी बनले आहे. म्हणूनच त्यांच्या आशीर्वादामध्ये ही शक्ती आहे आणि ते कधीही काम करणार नाही. इथे पैसे नाही, इथे हृदय शुद्ध आहे. जेव्हा तुम्ही विधवा आईची वेदना पाहता, तेव्हा तुमच्या अंतकरणाला खरोखरच करुणा वाटते. जेव्हा डोळ्यात स्वतः होऊन ओलावा येतो, तेव्हा आत्मा म्हणतो की माझी इच्छा आहे की मी त्याचे दुःख थोडे कमी करू शकेल. मग समजून घ्या की तुम्ही या साधनासाठी पात्र राहिला आहात. आता भक्तांना ते करण्याचा योग्य मार्ग माहीत नाही. तुमच्या आजूबाजूच्या अशा विधवा आईला ओळखा, जी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहे, किंवा खूप सरळ, प्रामाणिक आणि धार्मिक आहे, किंवा जिने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. तो तुमच्या नातलगांपैकी एक असू शकतो, शेजारच्या गावातील आई किंवा मंदिराला भेट देणारी व्यक्ती. फक्त इतके लक्ष द्या की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल खरा आदर असावा. मग पुढची पायरी म्हणजे गुप्त मदत. हे ध्यानाचे मूळ आहे. तुम्हाला अशी देणगी किंवा मदत करावी लागेल जेणेकरून कोणी मदत केली हे त्यांना कधीच कळणार नाही. जसे रेशन त्यांच्या दारात गुप्तपणे ठेवणे, दुसऱ्याला पैसे पाठवणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च गुप्तपणे उचलावा, हिवाळ्यात ब्लँकेट किंवा कपडे, परंतु नाव न घेता शुभप्रसंगी मिठाई किंवा फळे पाठवणे. पण तुमची ओळख उघड करू नका. येथे भक्तांच्या देणग्यांना छोटे किंवा मोठे महत्त्व नाही, ते गुप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण ज्या क्षणी एखादी व्यक्ती त्याच्या दानधर्मातील ढोल वाजवते, त्याच क्षणी त्याचा सद्गुण संपुष्टात येतो. गुप्तदान अनंत फळ देते. हे विज्ञानाचे तत्वज्ञान आहे. आता सर्वात महत्त्वाचा क्षण येतो, तो म्हणजे आंतरिक प्रार्थना. जेव्हा तुम्ही ती मदत करत असता किंवा तुमचा पाठवलेला त्यांच्या दारात ठेवला जात असतो, त्यावेळी आपले डोळे बंद करा आणि आपल्या अंतकरणात मोठ्या प्रेमाने आणि सखोल करुणेने प्रार्थना करा. हे आई, तू त्याग आणि तपश्चर्येचे मूर्त रूप आहे. मला तुमची वेदना कळते. तुमचे ओझे थोडे हलके होऊ द्या. हीच माझी खरी इच्छा आहे. तुमच्या दुःखातून थोडे दुःख मला द्या. मी त्याला माझ्या आयुष्यात शुभेच्छा म्हणून स्वीकारतो, जेणेकरून तुमचे ओझे कमी होईल आणि कंगाली माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल.
भक्तांनो, हीच ती मागणी आहे जी तुम्हाला जगातील सर्व समृद्धी देते. हे पैसे मागण्याबद्दल नाही, कोणालाही दुखवण्याची गरज नाही. वेदना सहन करण्याची निस्वार्थ इच्छा त्याला हलके करते आणि अशा व्यक्तीला देव कधीही सोडणार नाही. त्या कृतीनंतर ते विसरण्याचे लक्षात ठेवा. विचार करणे, मोजणे किंवा पुन्हा पुन्हा अपेक्षा करणे हे साधना नष्ट करते. बियाणे पेरल्यानंतर शेतात खोदकाम करू नका. धीर धरा आणि फुले फुलू द्या. तेच फळ आपोआप वेळेवर येईल. हा काही सोपा उपाय नाही, ही नशीब बदलणारी साधना आहे. आणि ज्या दिवशी ही साधना योग्य भावनेने केली जाते, त्याच दिवशी गरिबीचे नक्षत्र तुटते आणि संपत्ती घराकडे जाण्याचा मार्ग शोधू लागते. जेव्हा त्या व्यक्तीने ही पवित्र साधना केली असेल, तेव्हा भक्त येतात. जेव्हा त्याने एक विधवा आईला गुप्तपणे मदत केली आणि तिच्या दुःखाचा काही भाग मिळावा म्हणून मनापासून प्रार्थना केली, मग समजून घ्या की त्याने त्याच्या आयुष्याच्या मातीमध्ये नशिबाचे बीज पेरले आहे. बियाणे पेरल्यानंतर रोपे आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी शेतकरी शेत खोदत नाही. तो आत्मविश्वासाने, धीराने पाणी देतो, कठोर परिश्रम करतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा संपूर्ण शेत सोन्याच्या पिकासारखे भरले जाते. भक्ताप्रमाणेच तुम्ही कर्माचे बीज पेरले आहे. आता त्याला वेळ आणि विश्वास द्या. हळूहळू आवाजाशिवाय, प्रदर्शनाशिवाय तुमचे जीवन बदलू लागेल. वर्षानुवर्ष रखडलेली काम अचानक सुरू होईल. पैसे जिथे अडकला होता तिथे जाईल. जी दारे बंद होती ती उघडली जातील. डोक्यात चालू असलेल्या समस्या दूर होण्याच्या सुरुवात होईल. ओझे बनलेले कर्ज कमी होण्यास सुरुवात होईल. घरात गदारोळ माजला, शांतता राहील. माझे मन अस्वस्थ झाले होते, सुख शांती लाभेल. तुम्हाला असे वाटेल की एक अदृश्य शक्ती तुम्हाला आधार देत आहे. आणि भक्तांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. ती मानवी शक्ती नाही, ही शक्ती तुम्ही कमावलेल्या सद्गुणांशी संबंधित आहे. एखाद्याचे दुःखाचे ओझे कमी करण्याच्या अर्थाने तुम्ही कमावलेले सद्गुण, जे कदाचित विधवा आईला माहीतच नाही, पण तो सद्गुण तुमच्या आयुष्यात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हा काही जादूचा खेळ नाही. सनातन धर्माच्या कर्मतत्वाचे हे मोठे फळ आहे. जर तुमची भावना शुद्ध असेल, हेतू खरा असेल, मन स्वार्थीपणापासून मुक्त असेल, तर तुम्हाला नक्कीच परिणाम मिळेल आणि तुम्हाला खूप काही मिळेल. पण भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज केले आणि उद्या करोडपती झाले तसे होत नाही. ज्याप्रमाणे झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे सद्गुणाला फळ येण्यासाठीही वेळ लागतो. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे, प्रेम आणि करुणेने करत राहा आणि तुम्हाला दिसेल की तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु नशीब तुमच्या बाजूने काम करेल. पूर्वी तुम्ही पैशांच्या मागे धावायचे, आता पैसे तुमच्या मागे येतील. म्हणूनच ऋषीमुनी म्हणत असत की गुप्त धर्मदाय समुद्राला समर्पित केलेले फळ वादळासारखे, लोकरीसारखे परत येते. भक्तांनो, आणखीन एक सफल गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही विधवा आईला मदत करता, तेव्हा ती केवळ तिचे पोटच भरत नाही, तर तिचे हृदयही भरून टाकते. त्याला असे वाटते की देव त्याला सोडणार नाही आणि जेव्हा भगनार हृदयातून आशीर्वाद येतो, तेव्हा तो स्वर्गात जाऊन अडकत नाही. ज्याने त्याला मदत केली त्या माणसाच्या आयुष्यात तो थेट झोतात येतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या विधवा आईला पाहता, तेव्हा तिच्याकडे दयाळूपणे पाहू नका. त्याकडे आदराने बघा. ती एक कमकुवत स्त्री नाही, ती तपस्या आणि त्यागाचे मूर्त स्वरूप आहे. त्यात शक्ती आहे. तिथे वैराग्याचा अग्नी आणि आशीर्वादाची शक्ती आहे. आणि जर तुम्हाला खरोखरच सहानुभूती वाटत असेल, तर संधी मिळाल्यास गुप्तपणे मदत करा. आणि मदत करताना फक्त आणि फक्त मनात इतकेच म्हणा की आई, माझे थोडेसे दुःख आणि माझ्या आयुष्यातील तुमचे आशीर्वाद हा एक कण नशिबाचा संपूर्ण दिशा बदलतो. हा एक कण दारिद्र्याच्या डोंगराला खाली आणतो. हा एक कण जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी भरतो. हे सामान्य ज्ञान नाही. हे त्या रहस्यांपैकी एक आहे जे पिढ्यानपिढ्या मोजक्याच लोकांना मिळते. ते तुमच्या जीवनात उतरवा
आणि नशीब स्वतः दार कसे ठोठावते ते पहा. हेच सत्य आहे, तो धर्म आहे, हे कर्माचे मूलभूत तत्व आहे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ज्यांनी आपले वडील गमावले आहेत अशा मुलांना मुलींना पाठवा. धन्यवाद.